नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आर्याने शर्विलचे हात हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, ती विश्वासाने विचारत होती. तो हो म्हणणार आहे हे माहीत होतं तिला, परंतु तरीही त्याच्याकडनं ती कबूल करून घेत होती. तो क्षणभर तिचा चेहरा निहाळत होता. बोल ना, तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? इथपर्यंत येऊन तू माझी साथ तर सोडणार नाहीस ना? मला धोका तर देणार नाहीस ना? बोलताना तिच्या शब्दात आणि आवाजामध्ये ओलसरपणा जाणवत होता. काहीच तो बोलला नाही, फक्त त्यानं हो मध्ये मान डोलावली आणि तितक्यानेच ती खूप खुश झाली. बस, मग आता कसलाही विचार करू नकोस. आपण लग्न करू आणि नंतरच घरी जाऊ. पुढे काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. त्यानं हात पुढे केला. प्रॉमिस. आर्या देखील त्याच्या हातात हात ठेवून बोलली. मी लग्नाची तयारी करू? तो पुजारी म्हणजेच परेश बोलला. आर्याने खुश होत हो मध्ये मान डोलावली. लग्नासाठी लागणारे कपडे आणि काही जरुरी वस्तू तिथं आहेत. तुम्ही तयार होऊन या, मी मंदिरात तुमची वाट पाहतो, परेश बोलला. आणि आर्या गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. महिन्याभरानंतर माझ्या बहिणीचं लग्न आहे. तिच्यासाठी एक एक वस्तू जमवत होतो. काही सुचलं नाही म्हणून परेश असंच खोटं बोलला. पण तुमच्या बहिणीचं सामान मी कसं घेऊ? आर्या थोडीशी चाचपडत बोलली. तुम्ही सुद्धा माझ्या बहिणीसारख्याच आहात. आता अजून प्रश्न विचारू नका, शुभ मुहूर्त संपून जाईल, असं म्हणून परेशनं विषय वळवला आणि तो मंदिरात गेला. मग आर्या आणि शर्विल पुन्हा झोपडीकडे आले. तिथे त्यांच्यासाठी कपडे आणि काही जरुरी सामान होतं. आर्याने पूर्ण झोपडीवर नजर फिरवली. तिथे कपडे चेंज करण्यासाठी आडूसा नव्हता. राणाजी, मी इथे कुठे कपडे चेंज करू? ती अगदी क्यूट फेस करत बोलली. इथेच कर की, राणा बोलला. तुझ्या समोर? ती अगदी डोळे मोठे करून बोलली. हो, मग काय झालं? तो त्याचे कपडे पाहत बोलला. राणा, मी तुमच्यासमोर कसं चेंज करू शकते? तिला काय बोलावं तेच आता सुचेना. माझ्यासोबत एका बाजेवरती तू झोपू शकतेस, मग कपडे चेंज करायला काय झालं? तो खट्याळपणे हसत बोलला. मला लाज वाटते, ती बोलली. त्यात काय लाजायचंय? लग्नानंतर मी तुला विदाऊट क्लोथ्स पाहणारच आहे, तो तिच्या जवळ येत बोलला. चुप, तू बाहेर जा आणि दार ओढून घे, ती त्याला धक्का देत बोलली. अरे, मी बाहेर काय करू? मलाही कपडे चेंज करायचे. तू बॉय आहेस, कुठेही कपडे चेंज केले तरी काही फरक पडणार नाही, असं म्हणत तिनं झोपडीचं दार लावून घेतलं. पण मला तुला पाहायचंय, तो दार वाजवत बोलला. शट अप, आता मला डिस्टर्ब करू नकोस, ती यातून बोलली. दिस इज नॉट फेअर, मी तुझा होणारा नवरा आहे. होणारा आहेस, अजून झालेला नाहीस, ती हसत बोलली. लग्नानंतर प्रत्येक गोष्टीचा बदला घेईन. मीही उत्तर द्यायला तयार असेन, ती यातून बोलली. नाईलाजानं मग शर्विल बाहेरच कपडे बदलू लागला आणि तिची वाट पाहत थांबला. 10-15 मिनिटांनी आर्यानं दार उघडलं. राणाजी, ती हसत बोलली आणि तिला पाहून शर्विल एकदम हँगच झाला. चेरी रेड कलरची हेवी लेहंगा, त्यावरती ब्रायडल ज्वेलरी, नाकामध्ये राजस्थानी नथ, हातात लाल चुडा आणि डोक्यावरून घेतलेला तो घुंगट. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता, तरीही ती एकदम सुंदर दिसत होती. कशी दिसतीये मी? ती नजर झुकवून बोलली. खूप सुंदर, नकळत तो तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. तू पण खूप हँडसम दिसतोयस, ती त्याला मिठी मारत बोलली. मोती कलरच्या शेरवानीमध्ये तोही जबरदस्त हँडसम दिसत होता. कम, त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिला घेऊन मंदिरात आला. मा भवानीचं मंदिर होतं ते. हवनकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केलेला होता. एका ताटात फुलांचे 2 मोठे हार ठेवलेले होते आणि दुसऱ्या ताटात मंगळसूत्र, सिंदूर आणि 2 अंगठ्या होत्या. थोडक्यात लग्नाची सगळी तयारी तिथे केलेली दिसत होती. परेश सोबत एक दुसरा पुजारीही होता. तिनं हा कोण या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं. हा माझा भाऊ आहे, यांनी बऱ्याच प्रेमी युगुलांची अशी लग्न लावली आहेत, परेश बोलला आणि आर्या हसली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. तुम्ही दोघे असे समोर बसा, आपण विधी सुरू करू. तुम्ही यांचं गठबंधन करा, खरा पंडित बोलला आणि मग आर्या आणि शर्विल अग्निसमक्ष बसले.
परेशनं त्यांचं गठबंधन केलं. पंडित मंत्र म्हणू लागला आणि त्यांच्याकडनं लग्नाच्या विधी पूर्ण करून घेऊ लागला. आता तुम्ही एकमेकांना हे हार घाला. दोघांनी एकमेकांना फुलांचे हार घातले. आता या अंगठ्या घाला. त्यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. आता हे मंगळसूत्र यांच्या गळ्यात घाला आणि हा सिंदूर यांच्या भांगेत भरा. शर्विलने ते मंगळसूत्र आर्याच्या गळ्यात घातलं आणि सिंदूर तिच्या भांगेत भरला. आर्याचे डोळे पाण्यानं भरले. तिला असं लग्न नको होतं, परंतु परिस्थितीमुळे तिला हे करावं लागत होतं. आता दोघेही फेऱ्यांसाठी उभे राहा. मग शर्विल आधी उठला आणि त्यानं आर्यासमोर हात केला. तिच्या हातात हात देऊन मग तीही उठून उभी राहिली. मी आयुष्यभर फक्त तुझीच बनून राहील, आर्या फेरा घेत मनात बोलली. हे लग्न एक नाटक आहे. मी तुला कधीही माझ्या पत्नीचा दर्जा देणार नाही. शर्विल देखील फेरा घेत मनात बोलला. येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझी साथ देईन, आर्या बोलली. तुझ्या आयुष्यात आता सुख नाही तर दुःखच दुःख असतील आणि ती मी देईन, शर्विल बोलला. माझ्या तनामनावर फक्त तुझा अधिकार असेल, आर्या बोलली. तुझ्यावर आता फक्त माझा अधिकार राहील. माझ्या मर्जीशिवाय तू श्वास देखील घेऊ शकणार नाहीस. तुझा परिवार माझा असेल. मी मनोभावे त्याची सेवा करेन आणि त्यांची काळजी घेईन, आर्या बोलली. मी तुला तुझ्या परिवारापासून कायमचा दूर करेन. तुला त्यांना ना भेटू देईल ना बोलू देईल. तरसतील ते तुला पाहण्यासाठी, शर्विल मनातच बोलला. मग फेरे पूर्ण झाले तसे दोघांनी त्या पुजाऱ्याच्या पाया पडले. सदा सुखी राहा. मा भगवतीने तुमची लग्नगाठ बांधली आहे, ती कधीच तुटणार नाही, पुजारी त्यांना आशीर्वाद देत बोलला. आर्या खुश होऊन शर्विलकडे पाहत होती, परंतु यावेळी तो मात्र निर्विकार होता. त्यानं परेशकडे पाहिलं आणि तो काय ते समजून गेला. परेशनं मंदिराबाहेर जाऊन आकाशाकडे पाहून एक लाल रुमाल फिरवला आणि 5 मिनिटांच्या आतच एक हेलिकॉप्टर तिथे घिरट्या घालू लागले. हा कसला आवाज? आर्या घाबरून बोलली. घरी जायचंय ना, शर्विल बोलला. तिने हो मध्ये मान डोलावली. देन कम, तो बोलला आणि तिचा हात पकडून तो मंदिराच्या बाहेर आला. आकाशामध्ये घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर पाहून अजून आर्या घाबरली. हेलिकॉप्टर खाली आले. आपण यात जायचं, ती घाबरून बोलली. येस कम, तो बोलला आणि तिला घेऊन त्यात बसला. काही मिनिटातच हेलिकॉप्टरनं हवेत उडान भरली. आर्याने घाबरून शर्विलला गच्च मिठी मारली. त्यानंही तिला गच्च मिठीत घेतलं आणि ते हेलिकॉप्टर तिथून निघाले. तर मग मित्रांनो, आता हे हेलिकॉप्टर जाणार तरी कुठे आणि पुढे काय होणार हे सगळं पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.